त्या विरोधामध्ये विकास गवळी यांनी याचिका दाखल केली। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज दुपारी 12 वाजता ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केल्यामुळे आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडली गेली आहे। 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 2 महानगरपालिका आणि 57 नगरपालिका, नगरपंचायती अशा 159 ठिकाणी ही मर्यादा ओलांडल्यामुळे सुप्रीम कोर्टाने तीव्र अशी नापसंती व्यक्त केली। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावत सरकारने 27% ओबीसी आरक्षण लागू केलं असे ताशेरे देखील कोर्टाने ओढले। ओबीसी आरक्षणासाठी निकष निश्चित करण्यासाठी नेमलेल्या बांटी आयोगाने राज्यामधील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना किती आरक्षण द्यावं याचा अहवाल दिला होता। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बांटी आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती राहील असे आदेश दिलेले असताना देखील राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोयीनुसार अर्थ लावला आणि महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्याचे आदेश दिले होते। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या